सगळ्यांना हॅलो. आज आपण बघणार आहोत हापूस आंब्यापासून बनवलेली आईस्क्रीम. बाजारात मिळणाऱ्या आईस्क्रीममध्ये आंब्याच्या नावाखाली फक्त आपण रंग आणि फ्लेवर खात असतो, त्यात कुठेही खरा आंबा नसतो. आज मात्र आपण खऱ्या आंब्यापासून बनवलेली खरी खरी आईस्क्रीम खाऊयात, जी चवीला अतिशय उत्तम आणि शरीराला कोणताही अपाय न करणारी असेल. चला तर मग सुरू करूया. आईस्क्रीमसाठी मी खास देवगड हापूस आंबे घेतलेले आहेत. आजच्या रेसिपीसाठी आपल्याला 4 आंबे पुरेसे आहेत. त्या आंब्यांची साल काढून ते बारीक मिक्सरमधून त्याचं व्यवस्थित रस करून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये 4 टेबलस्पून साखर टाकायची. त्यानंतर जाड बुडाची कढई किंवा पातेलं जर असेल त्याच्यामध्ये तो रस व्यवस्थित शिजवून घ्यायचा. बघायचं की त्यात जर पातळ असेल थोडंसं पाणी असेल तर ते आटलं पाहिजे. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 7 टेबलस्पून साखर, 1.25 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर पावडर, 1.25 टेबलस्पून GMS पावडर आणि 1 टीस्पून स्टॅबिलायझर सगळं मी थंड दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. जर तुम्ही हे गरम दुधात टाकाल तर गुठळ्या होतील. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊपर्यंत सगळं शिजवायचं. त्यानंतर फ्रीजला ठेवायचं आहे. हा आपण थोड्या वेळापूर्वी म्हणजे 6 तासांपूर्वी केलेला दुधाचा म्हणजे आईस्क्रीमचा बेस आहे. हा मोठ्या पातेल्यामध्ये घ्यायचा. त्याचे थोडेसे तुकडे करायचे. अगदी दूध होऊ द्यायचं नाही परत. मी या प्रक्रियेसाठी बीटर वापरणार आहे. तुम्ही यासाठी मिक्सरचं जे मोठं भांडं असतं त्याचाही उपयोग करू शकता. बीटरने जरा जास्त व्यवस्थित होतं असा माझा अनुभव आहे. पण जर नसेल तर करणार नाही असं नको काही कारण. आपलं आईस्क्रीम अधिक मलाईदार होण्यासाठी आपण त्यामध्ये मलाई टाकणार आहोत. ही मलाई 3 दिवसांची आहे. मी रोज मलाई आल्यावरती साठवून ठेवलेली आहे आणि भांडं फ्रीजमध्ये ठेवलं होतं. जर तुमच्याकडे चांगलं दूध येत नाही आहे, त्याला जाडसर मलाई येत नाही आहे, तर तुम्ही अमूलचं जे फ्रेश क्रीम मिळतं तेही वापरू शकता. लक्षात ठेवायचं, ज्यावेळी तुम्ही मलाई जमा कराल तर वरची साय जी आहे ती घ्यायची आहे. बाजूची खरवड जी आहे ती घ्यायची नाही आहे दुधाची. त्या खरवड जी आहे ती तशीच राहते, नंतर दाताखाली येते, ती मिक्स होत नाही. आता आपण प्रोसेस बघूयात. आपण मघाशी जो बेस आहे तो घेतलेला आहे. हे बीटर आहे. आता थोडंसं आपण बीट करून घेणार आहोत. त्याचे जे मोठे मोठे ब्लॉक्स आहेत ते टर्न करून घेऊ आणि एक समान करून घेऊयात. मला ही कोणीतरी आईस्क्रीम शिकवलेली, मीही तुम्हाला शिकवते. असं रेसिपी पुढे जात राहते, त्यामुळेच ती सगळ्यांना येते. तर यात आपण मलाई टाकूयात. मलाई टाकल्यानंतर पण व्यवस्थित ते आईस्क्रीम फुलूपर्यंत आपल्याला व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे सगळं. भांडं नेहमी जरासं मोठंच घ्यायचं, कारण की ते उडतं. ही बीट केलेली आईस्क्रीम आहे. त्यातली अर्धी आईस्क्रीम मी काढून ठेवते आहे, कारण मला दुसरा एक फ्लेवर करायचा आहे आणि आपण हापूसही करणार आहोत. आता यामध्ये आपण जो आंब्याचा रस शिजवलेला तो टाकणार आहोत आणि नंतर थोडंसं फिरवून घेणार आहोत. व्यवस्थित हाताने सगळं काढून घ्यायचं. त्याशिवाय त्यामध्ये आपल्याला बाजारामध्ये जशी आईस्क्रीम मिळते तसा रंग आणि टेस्ट येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं जे कलर आहे आणि फ्लेवर आहे तोही टाकायचा आहे. कारण की भले हापूस जरी असला तरी पूर्ण एवढ्या आईस्क्रीमला फ्लेवर येणं तितकं सोपं नसतं. तर मग हे बघा, हा पिवळ्या रंगात जो आहे तो टाकते आहे मी. आणि अतिशय कमी, म्हणजे लेस इज मोर जसं म्हणतात, तर 1 टीस्पून फक्त आपल्याला टाकायचा आहे. कलरही आणि रंगही 1 टीस्पूनच टाकायचा आहे. म्हणजे बाजारामध्ये जशी दिसते पिवळ्या रंगाची धम्मक, कोणताही पदार्थ म्हणजे आपल्याला तो डोळ्यांना चांगला दिसला की तो खायलाही आवडतं. आता जर कलर नाही टाकला तर असा तो
थोडासा कमी रंगाचा असा दिसेल ती आईस्क्रीम, तर ती तशी नको आहे ना. हा आता मँगो फ्लेवर थोडासा टाकते आहे त्याच्यामध्ये मी. थोडा म्हणजे फक्त 1 टीस्पूनच टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित बीट करायचं आहे. जवळपास 5 मिनटं तरी बीट करायचं आहे. आधी कमी स्पीडवर करायचं आहे आणि नंतर मग पुढचे 3 मिनिट जे आहेत ते जास्त स्पीडवर करायचं आहे. त्यामुळे आईस्क्रीम फुलून येते. ही आईस्क्रीम तयार झालेली आईस्क्रीम आपल्याला एअरटाईट डब्यामध्येच ठेवावी लागेल. जर तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये ठेवाल तर बर्फाळ होईल. प्लॅस्टिकचा एअरटाईट डबा आहे, त्यामुळे हवा आत जात नाही आणि बर्फही होत नाही. जवळपास 5-6 तासानंतर ही आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे. आणि बघा तिचा पिवळा धम्मक रंग आणि चवीलाही आपल्याला माहिती आहे उत्तमच असणार आहे, कारण की घरातली क्रीम वापरलेली आहे आणि हापूस आंबे आहेत. तुम्ही एकदा घरी करून बघा आणि मला सांगा कशी झाली. तुम्ही हवी तशी ती सजवू शकता. दूध फुल क्रीम असलं पाहिजे. म्हशीचं असेल तर अतिउत्तम. ज्यावेळी तुम्ही साय घ्याल तर तिची खरवड घ्यायची नाही, फक्त साय घ्यायची. आंब्याच्या रसात साखर घालणं गरजेचं आहेच, नाहीतर तो काळा पडेल. आईस्क्रीम थंड असूपर्यंतच व्यवस्थित फेटून घ्यायची. जशी ती गरम होईल तसं त्याचं दूध व्हायला लागेल, ती फुलणार नाही. तर त्यामुळे थंड असेल तशी जेवढं तुम्ही फेटाल तेवढी ती फुलेल. साध्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये आईस्क्रीम बर्फाळ होते, त्यामुळे एअरटाईट डबाच हवा. आईस्क्रीम नुसती खायला तर मजा येतेच, पण जर तुम्ही मँगो शेक करत असाल तर त्याच्यावरती 2-3 स्कूप टाकायचे आणि मग तो शेक एन्जॉय करायचा. तुम्हाला मजा वाटेल आणि मला नक्की कळवा आईस्क्रीम कशी झाली.